शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान आणि आनंदी असाल. तर खूप दिवसांनी आज मी पुन्हा तुमच्यासोबत माझं जे डेली रुटीन आहे ते शेअर करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मोस्टली तुम्हाला मी माझी कुकिंग, फ्रीजची थोडीफार क्लिनिंग, भाजीपाला कशा पद्धतीने स्टोअर वगैरे करून ठेवते या संदर्भातला व्हिडिओ शेअर करणार आहे. तर चला, व्हिडिओला सुरुवात तर झालेलीच आहे आणि सकाळची वेळ आहे. तर मी आलेले आहे माझ्या किचनमध्ये. स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर इथे मी थोडीशी साल असलेली मुगाची डाळ घेतली होती आणि त्याचबरोबर थोडीशी बिनसालाची मूग डाळ घेतलेली आहे, थोडीशी मसूर डाळ घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त घेतलेले आहेत तांदूळ. तर हे सर्व 2 डब्यामध्ये टाकून ना स्वच्छ असं धुवून काढलेलं आहे. अर्धा तास ना हे सर्व मी पाणी टाकून भिजवून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर माझा चहा वगैरेही बनवून घेतलेला आहे. चहा वगैरे घेऊन झाला आणि त्यानंतर लगेच कुकिंगला सुरुवात केलेली आहे. आज मी बनवणार आहे साल असलेल्या मुगाच्या डाळीची आमटी आणि सोबतच थोडेसे डाळी आणि तांदूळ मिक्स असा भातही बनवणार आहे. तर हा जो भात मी बनवत आहे तो राजवीरसाठी बनवणार आहे, कारण सध्याला ना त्याचं तोंड आले. उन्हाळाही खूप कडक आहे आणि पेपर चालू आहे, त्याची थोडीशी धावपळ होते. सकाळी लवकरही उठावं लागतं आणि खूप सारं कारण असतात पहा आपलं तोंड येण्यासाठी. तर त्याला सध्याला ना तिखट वगैरे काहीही खायला जमत नाही. तर तो मग उपमा वगैरे मी असं काहीतरी त्याला मिठाचं बनवून देते किंवा मग मूग डाळ वगैरे असे टाकून ना तांदळाचा पातळसर असा भात वगैरे असं काही बनवून देते. पण आता ना तो गेलेला आहे पेपरला आणि तिथून आला की मग लगेच जाईल तो ट्युशनला. तर ट्युशनमध्ये तो डबा घेऊन जाईल, त्यामुळे त्याला आता डब्यामध्ये चपाती भाजी मी नाही देऊ शकत, कारण ना तो खाणार नाही, तिखट लागतं त्याला. त्यामुळे म्हणून मग विचार केला की असं काहीतरी त्याला टिफिनमध्ये बनवून द्यावं की जे त्याच्यासाठी हेल्दीही असेल आणि त्याच्यामुळे त्याचं पोटही भरेल. तर म्हणून थोड्याशा डाळी वगैरे मिक्स करून ना मी त्याच्यासाठी भात बनवणार आहे. तर त्यासाठी मी जी बीन्स असतात ना तेही बारीक कापून ना ॲड केली आणि टोमॅटो ॲड केलेला आहे. कांदा नाही टाकला, कारण कांदाही थोडासा ना तिखट असतो. आणि बस त्याच्यामध्ये ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकले. बाजूला जी सालपट असलेली मुगाची डाळ घेतली होती त्यामध्येही मी चवीनुसार मीठ ॲड केले आणि कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये खाली मी लावलेला आहे मुगाच्या डाळीचा डबा आणि वरती दुसरा डबा ठेवलेला आहे ज्यामध्ये मी भाज्या आणि तांदूळ डाळ वगैरे टाकलेला आहे. तर आता पाणी टाकून बस याला 2 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून देणार आहे. जोपर्यंत आपला कुकर होत आहे तोपर्यंत इथे मी चपाती बनवण्यासाठी ना पीठही मळून घेतले. पीठ वगैरे मळेपर्यंत ना कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या होत्या, कारण डाळ तांदूळ ऑलरेडी मी अर्धा पाऊण तास ना पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि भिजवून घेतलं की त्याला शिट्ट्या होण्यासाठी शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत. तर आता कुकर मी थंड होत आहे थोडाफार, तोपर्यंत लगेच बाजूला जी मुगाची डाळ आहे ना त्याची आमटी बनवण्यासाठी ना फोडणी तयार करून घेत आहे. तर कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे. सोबतच एक लाल मिरची टाकली आणि कांदा कापून ठेवला होता तो टाकला, टोमॅटो टाकला आणि थोडासा लसूण कुटून घेतलेला होता तोही ॲड केलेला आहे आणि बस आता थोडंसं परतून घेतलं आहे. त्यानंतर ठरलेले सर्व बेसिक मसाले आहेत त्याची मी पेस्ट बनवून घेतली होती. मीठ वगैरेही मी त्यातच ॲड केलेलं आहे आणि सुरुवातीला डाळ शिजवतानाही आपण मीठ ॲड केलेलं होतं. आणि आता ही जी पेस्ट मी बनवलेली आहे ती टाकली, मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे. दुसऱ्या बाजूला आपला कुकर थोडासा थंड झालेला होता. तर मी वरचा जो भाताचा डबा आहे तोही काढून घेतला आहे आणि डाळही पहा तुम्ही छान असं शिजलेला आहे. भात मला थोडासा स्मॅश होईल असा शिजवायचा होता, म्हणजे राजवीरला तो व्यवस्थित खाता येईल. तर परफेक्ट असं सर्व शिजलं आहे आणि इकडे मसालाही परतून झाला आहे. तर जी साल असलेली मुगाची डाळ शिजवून घेतली होती ती त्यामध्ये टाकली आणि थोडंसं त्यामध्येच मिक्स करून ना पाणी ॲड केलेलं आहे. बस आता 7-8 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही आमटी शिजवून घ्यायची आहे. आमटी बनवून तयार होईल. तर इथे माझ्याकडे कढीपत्ता कोथिंबीर वगैरे नव्हतं म्हणून मी नाही ॲड केलं. तुमच्याकडे असेल तर आवर्जून ॲड करा. आणि जो भात बनवलेला होता मी बीन्स वगैरे टोमॅटो टाकून तो एका प्लेटीमध्ये मी काढून घेतला आहे. चमच्यानेच त्याला थोडंसं स्मॅश करून घेतलं आहे आणि वरतून मी थोडेसे जिरे मोहरी हळद आणि हिंगाची फोडणी टाकलेली आहे, म्हणजे तो जो भात आहे ना एकदमच सुक्का सुक्का लागायला नको. आणि बस मिक्स करून घेतला. तर हे मी राजवीरला टिफिनमध्ये देणार आहे.
तुपाची फोडणी केलेली आहे, त्यामुळे भात थोडासा मऊ राहील आणि त्यालाही ना जास्त तिखट वगैरे असं काही जाणवणार नाही। असं तर हा भात मी फक्त मिठाचा बनवलेला आहे। आज यांचा टिफिन वगैरे द्यायचा नव्हता, कारण यांचं काम आज इथेच चालू होतं जवळपास, तर फक्त राजवीरसाठी टिफिन बनवलाय आणि चपाती भाजी जी आहे ना ते आमच्यासाठी बनवलेलं आहे। तर बस चपाती ही बनवून झाली, त्याचा टिफिन वगैरे मी रेडी केलाय। त्याला भातासोबत खाण्यासाठी मी थोडंसं दही दिले। सध्याला उन्हाळा पण आहे आणि दही भातासोबत म्हणजे खायलाही छान लागेल। एकदम सुक्का सुक्का भात त्याला असंही खायला आवडत नाही, तर दही शरीराला थंडावाही देतं। सोबतच चपाती बनवून झाल्यानंतर त्याच तव्यावर ना थोडेसे बटाटा टोमॅटो टाकून मी फ्राय केला होता हळद मिठामध्ये, तर तोही दिलेला आहे। थोडेसे बिस्किट दिलेले आहेत। त्याचा टिफिन वगैरे तयार केला आणि तोपर्यंत तोही आलेला होता पेपरवरून घरी, तर मग टिफिन घेऊन तो गेला ट्युशनमध्ये आणि मी इथं जेवढी भांडी वगैरे होती तीही सर्व घासली। किचन काउंटरही क्लीन करून घेतला आणि त्यानंतर घरातलं जे काही माझं डेलीचं काम आहे तेही सर्व आवरलं आणि त्यानंतर आलेलं आहे फ्रीजची क्लिनिंग करण्यासाठी। मला जमेल तसं मी फ्रीज क्लीन करत असते। महिन्यातून किंवा 2 महिन्यातून फ्रीजची एकदा मी डीप क्लिनिंग करते आणि आठवड्यातून एकदा तरी मी त्याला वरवर असं पुसून काढत असते, त्यामुळे फ्रीज जास्त काही माझं खराब वगैरे होत नाही। तर आज वेळ होता थोडाफार, तर म्हटलं चला फ्रीज क्लीन करून घेऊया। तर त्यामध्ये जेवढं साहित्य आहे ना ते आता सुरुवातीला मी काढून घेणार आहे। जर तुम्हाला फ्रीज क्लीन करायचं असेल ना तर शक्यतो अशा वेळेस क्लीन करायला घ्या की ज्या वेळेस त्यामध्ये जास्त भाजीपाला वगैरे काही ठेवलेलं नसेल। जर खूप सारं फ्रीजमध्ये आपण भरून ठेवलेलं असेल सर्व साहित्य आणि त्यामध्ये जर क्लीन करायला त्याला सुरुवात केली ना तर आपल्याला खूप साऱ्या वस्तू त्यामधून बाहेर काढून ठेवाव्या लागतात, खूप सारा वेळही यामध्ये जातो। तर भाजीपाला तर जास्त नव्हता माझ्याकडे, पण दुसरं जे साहित्य आहे मसाल्याचे पॅकेट्स वगैरे, काही भाज्यांचं कूट वगैरे करून ठेवलेलं, उरलेली भाजी वगैरे तर असं काही जास्त नसतं माझ्या फ्रीजमध्ये। आज दूधही संपलं होतं त्यामुळे दूधही नाही। मलाईचं एक छोटंसं पातेलं जे आहे अंडा टाईप, तर ते होतं ठेवलेलं आणि थोडंफार इतर साहित्य वगैरे तर ते आहे सर्व मी काढून बाजूला ठेवले आणि मध्ये मध्ये माऊची ही लुडबुड बऱ्यापैकी चालू आहे। तर फ्रीज साफ करायला घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सर्वात अगोदर ना फ्रीजचं जे बटन आहे ते तुम्ही बंद करा, त्यानंतर फ्रीज क्लीन करायला घ्या। तर सुरुवातीला मी ही विसरले होते, पण नंतर लक्षात आलं तर मी बटन बंद केलं आणि त्यानंतर सर्व साहित्य जे आहे ना ते मी बाहेर काढून ठेवलं इथेच किचन काउंटरवरती। आणि घासणी मी वापरलेली आहे या पद्धतीची, थोडीशी स्पंज टाईप असते, त्यामुळे फ्रीजला कुठेही स्क्रॅचेस वगैरे येत नाही। आणि फ्रीज साफ करताना ना शक्यतो तारेची घासणी अजिबात वापरू नका। अशा पद्धतीची किंवा ती स्कॉच ब्राईटची जी असते ना ग्रीन कलरची तीही तुम्ही वापरू शकतात। तर इथे मी जे कपड्याचं लिक्विड आहे ना एरियलचं ते घेतलं आहे, पाण्यामध्ये टाकून मिक्स करून ना त्यानेच फ्रीज साफ केलं आहे। तुम्ही त्याऐवजी शॅम्पूचाही वापर करू शकतात आणि जर या व्यतिरिक्तही अजून काही वापरत असतील फ्रीज वगैरे क्लीन करण्यासाठी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगू शकतात। तर मी आज पूर्ण फ्रीज जे आहे ना अशा पद्धतीने घासून क्लीन करण्यासाठी घेतलेला आहे आणि पूर्ण फ्रीज क्लीन करून झाल्यानंतर इथे एक कपडा घेऊन ना ते मी पुसून काढले। तर सुरुवातीला सुक्या कपड्याने पुसलं, त्यानंतर पुन्हा ओला कपडा करून पुसलं, पुन्हा एकदा सुक्या कपड्याने पुसलं, तर असं 2-3 वेळेस ना मी पुसून काढलेलं आहे। खूप वेळ लागतो हे सर्व काम करायला आणि त्यामध्ये जर रेकॉर्डिंग करत करत आपल्याला ते काम करायचं असेल ना तर मग अजून डबल वेळ आपला त्यामध्ये जातो। आणि त्यानंतर बघा मी इथे फ्रीजचे जेवढे काही पार्ट्स वगैरे आहेत ना ते पण लगेच घासून घेणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला एकतर गुढीपाडव्याच्या दिवशी येईल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी येईल। शक्यतो प्रयत्न करेल मी की गुढीपाडव्याच्या दिवशीच पाठवावा। तर आता आज गुढीपाडवा आहे आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्याही खूप साऱ्या शुभेच्छा। आजपासून नवीन वर्षाला ही सुरुवात झालेली आहे, तर हे येणारं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारं सुख समाधान आनंद घेऊन येवो अशी मी स्वामीचरणी प्रार्थनाही करते। तर सुरुवातीला शुभेच्छा द्यायला हव्या होत्या पण व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये ना राहून जातं कधी कधी। तर आम्ही मात्र यावर्षी ना गुढीपाडवा सेलिब्रेट नाही करणार, कारण आम्हाला पुन्हा एकदा सुतक पडलेलं आहे। मागच्या वेळेस जे सुतक पडलं होतं त्याचा 10वा वगैरे झाला आणि 2 दिवसानंतर पुन्हा आम्हाला सुतक पडलेलं आहे, त्यामुळे यावर्षी ना होळी आणि गुढीपाडवा हे दोन्हीही सण आम्ही सेलिब्रेट करू शकलो नाही। काही हरकत नाही, पण इच्छा होती माझी खूप की आता
श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनही आहे। खूप साऱ्या बायका स्वामींच्या सेवेमध्ये अडकलेल्या असतील, खूप साऱ्या बायका स्वामी सेवा करत असतील, काहींचे वैभव लक्ष्मी मातेचे उद्यापनही असतील आणि मलाही ना खूप इच्छा होती की स्वामी सेवा करावी। मी नेहमी करत असते, मी खूप सारे पारायण वगैरेही केलेले आहेत स्वामींचे आणि आत्ताही मला करायची इच्छा होती। आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मठ आहे आमच्या पालघरमध्ये इथे, तर तिथेही प्रवचन वगैरे चालू आहे स्वामी महाराजांचा 7 दिवसांचं जे स्वामी लीला अमृत वगैरे आहे ना, त्याचं प्रवचन चालू आहे। तर माझी इच्छा होती की आपल्याला तिथं जाऊन तर करणं होत नाही, ऐकणं होत नाही, पण आपण मुलं सांभाळून घरामध्ये करावं। पण आता कसं मी मागच्या वेळेसही तुम्हाला सांगितलं होतं की सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात, काही गोष्टी देवावर सोडाव्या लागतात। माणसाचा जन्म मरण आपल्या हातामध्ये नसतं, सर्व देवाने ठरवलेलं असतं। तर असो, कदाचित पुढच्या वेळेस आपल्या हातून चांगली सेवा करून घ्यायची स्वामींची इच्छा असेल, त्यामुळे आत्ता नाही शक्य झालं। सुतक संपल्यानंतर माझंही एखादं पारायण वगैरे करण्याची खूप इच्छा आहे, तर ते मी नक्कीच करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअरही करेल जेव्हा मला करायचं असेल तेव्हा। पण आता सध्याचा हा जो काळ आहे ना, तो प्रवचन करण्यासाठी, एखादं पारायण करण्यासाठी खूप शुभ असा मानला जातो। त्यामुळे ना या काळामध्ये खूप सारे पारायण वगैरे बायका करतात आणि बुधवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे, तर त्या दिवशी खूप साऱ्या सेवा तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये नक्की करा। माझीही खूप इच्छा होती, पण आता सुतक असल्यामुळे मी काही नाही करू शकत। आणि जर तुम्ही तुमच्या घरामध्ये काही सेवा करणार असाल तर ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू शकतात की तुम्ही कोणकोणत्या सेवा केल्या ते। तर स्वतः इथे फ्रीजची क्लिनिंग झाली, त्यामधले पार्ट वगैरे मी क्लीन केले, उन्हामध्ये वाळायला ठेवलेले आहेत। त्याचबरोबर हे येताना ना भाजीपाला घेऊन आलेले होते मार्केटमधून, तर म्हटलं चला आता लगेच हातासरशी तोही स्वच्छ साफ करून ना फ्रीजमध्ये ठेवून द्यावा। तर मग इथं मी बेसिनमध्येच टाकलेला आहे, डायरेक्ट एक प्लेट टाकली खाली, म्हणजे त्यामध्ये पाणी साचून राहील, खाली जाणार नाही। आणि जेवढ्या काही भाजीपाला आहे तो सर्व यामध्ये टाकून मी आता धुवून काढणार आहे। तर माझी ही सवय आहे, मी बऱ्याच वेळा भाजीपाला जो आहे ना तो आणल्याबरोबरही असा धुवून वाळवून मग फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते आणि जेव्हा मला ती भाजी बनवायला घ्यायची असेल ना, तेव्हाही मी पुन्हा ती भाजी धुवून काढते। तर बऱ्याच वेळा असं होऊन जातं माझं, तर डबल भाजीपाला धुतला जातो। आणि एखाद्या वेळेस असंही होऊन जातं की आपल्याला भाजीपाला आणलाय बाहेरून आणि तो साफ करायला वेळच भेटला नाही आहे, तसाच फ्रीजमध्ये ठेवला जातो आणि मग जेव्हा त्याची भाजी करायची त्यावेळेस त्याची साफसफाई केली जाते, धुतला जातो। तर असो, सर्व भाज्या मी धुवून काढल्यात आणि इथं बेडशीटवरती ना वाळायला ठेवलेल्या आहेत। जेव्हा ह्या एकदम सुकून जातील व्यवस्थित, त्यानंतर त्या साफ करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या जातील। आणि मेथी पुदिना आहे ते मी नंतर साफ करेल, त्यामुळे ते मी आता धुतलेलं नाही, फक्त असंच मी ठेवलेलं आहे। आणि जे फ्रीजचे पार्ट्स होते तेही बऱ्यापैकी सुकलेले आहेत, तर मी कपड्याने पुसून काढले आणि आता सर्व फ्रीजमध्ये लावून दिलेले आहेत। आणि त्यानंतर फ्रीजमधलं ते सर्व साहित्य जे मी क्लिनिंग करताना बाहेर काढून ठेवलेलं होतं तेही मी बऱ्यापैकी सर्व इथे लावून दिलेलं आहे। जास्त काही मी नाही ठेवत, पाण्याच्या बॉटल वगैरेही सध्याला नाहीत। आणि मी जेव्हा हे काम करत होते तेव्हा तुम्ही बाथरूमकडे पाहू शकतात, इथे माऊनीना बाथरूममध्ये घुसून जेवढं टपमध्ये मी पाणी भरून ठेवलेलं होतं तेवढं बाहेर काढून फेकून दिलं। सोबतच तिने तिचे स्वतःचे कपडे वगैरेही पूर्ण ना ओले करून घेतले होते। तर आपण एखादं काम करण्यामध्ये अशा पद्धतीने मग्न झालो की मुलं दुसऱ्या कामामध्ये मग्न होतात, खूप सारा पसारा करून ठेवतात, तर त्यानंतर मला तिलाही पूर्ण क्लीन करावं लागलं। तर असो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतील तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे त्या पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर चला, या व्हिडिओचा मी इथेच एंड करते, पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, शुभ दुपार, श्री स्वामी समर्थ।